आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि मित्रपक्ष महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात केली। काही ठिकाणी उमेदवार वेगळे असले तरी लढत मैत्रीपूर्ण असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती। जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटाकडून नितेश राणेंना डिवचणारे बॅनर 3 हात नाका परिसरात लावण्यात आले होते। हे बॅनर ठाण्याच्या जाहिरात विभागानं काढलेत। या बॅनरमुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाण्याच्या कळव्यात जनता दरबार घेतला। यावेळी शिंदेंकडून अनेक नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज पुरवठा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यांनी स्पष्ट केलंय की या योजनेद्वारे डिसेंबर 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। राज्य सरकारनं पुणे महापालिकेची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत, पण त्याचं वेळापत्रक अद्याप महापालिका प्रशासनाला प्राप्त झालं नसल्यानं केवळ हे काम लगेच सुरू होणार नाही। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी पती शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण या दोघांना वेगवेगळ्या प्रकरणात न्यायालयानं 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हे दोघं येरवडा कारागृहात आहेत। राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारं भव्य संग्रहालय आणि प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रालयातल्या बैठकीत घेण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातलं पहिलं आरमार स्थापन करून दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी यासाठी हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल परिसरातील भगतसिंह नगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं झाड कोसळलं। झाडाखाली 25 वर्षीय तरुणी दबल्यानं गंभीर जखमी झाली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे केळीच्या बागांना फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। दिव्यातील बेडेकर नगरमध्ये एक परप्रांतीय फेरीवाल्यानं आपल्या कुटुंबासह एका मराठी तरुणावर चाकून हल्ला केला। तरुणाच्या टेम्पोचा फेरीवाल्याच्या छत्रीला धक्का लागला। या वादातून मारहाण करण्यात आली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। चिपळूणमधील खेरडी बाजारपेठेत पैसे देण्याच्या वादातून राडा झाला। भाजी घेतली आणि पैसे अंगावर फेकल्यानं हा वाद झाला। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला। हेडलाईट नादुरुस्त झालेले असताना रात्रीच्या वेळी एसटी बस अंधारात धावल्याची धक्कादायक घटना देवळा कळवण मार्गावर घडली। रस्त्यावरून जाणाऱ्या कारमधील प्रवाशानं याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला। या घटनेमुळे जुनाट झालेल्या एसटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात काल पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्याचं नियोजन आणि सुरक्षा यंत्रणा ढिसाळ होती का असा प्रश्न विचारला जातोय। कारण या कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष योगेश बहल स्टेजवरून खाली कोसळल्यानं जबर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे। शंभूराज देसाई गटाकडून होणाऱ्या टीकेला सत्यजित पाटणकरांनी प्रत्युत्तर दिले। आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, तुम्ही पक्षाची गद्दारी करून गुवाहाटी सुरतला पळून जाण्याचं काय कारण होतं असा सवाल त्यांनी देसाईंना विचारला। त्यामुळे साताऱ्यामध्ये महायुतीमध्ये झुंपण्याची शक्यता आहे। भारत गौरव योजनेअंतर्गत पहिल्यांदाच धावलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनमधील 700 पर्यटकांनी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं किल्ले शिवनेरी दुमदुमून गेलं होतं। आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्याच्या कोलाम कोंडावर सध्या गाव बांधणीचा उत्सव सुरू असून गावातील कुणीही बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा कुणीही 5 दिवस आत येणार नाही असा कडक नियम गाव बांधणी दरम्यान पाळला जातो। नियम तोडणाऱ्यास दंड आकारण्यात येतो। तर यावेळी पोडावर अहोरात्र नृत्य, गाणी आणि मनोरंजनाचा आनंदोत्सव असतो। लोणावळा तसंच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, स्मारकं, पर्यटन स्थळं आणि धरणं आदी ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत। वर्षाविहार तसंच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे आदेश देण्यात आले। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी वाढ होताना दिसून आली आहे। बाजार समितीमध्ये 18,819 क्विंटल आवक झाली। सर्वसाधारण दर हा 6,057 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला।
बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दररोजची आवक 10,000 क्विंटलच्या घरात पोहोचली आहे, तरी बाजारभाव मात्र स्थिर आहेत. कमाल दर 4,280 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिरावले असून शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली जाते. नवी मुंबईतील शिरवणे जुईनगर येथील खेळाचं मैदान नवी मुंबई पालिकेनं रद्द केल्यानं नागरिक आक्रमक झालेत. या नागरिकांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला. नवी मुंबईच्या कोपरखैरणे पतीनं आपल्या मुलांच्या डोळ्यासमोर पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपीनं नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. 2025 मध्ये फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 89 पैकी 49 दिवस मुंबईच्या हवेतील गुणवत्ता खराब होती. 55% दिवस हवेची गुणवत्ता पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्याची माहिती आकडेवारीमधून समोर आली आहे. बदलापूरच्या महावितरणाच्या कार्यालयातील केबिनमध्ये अधिकारी उपस्थित नसताना देखील फॅन आणि इतर विद्युत उपकरणं सुरू असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे एकीकडे नागरिकांना वीज बचतीचं आवाहन करणाऱ्या महावितरणाकडूनच विजेची उधळपट्टी सुरू असल्यानं याबाबत संताप व्यक्त केला जातोय. सध्या पावसाला सुरुवात झाली असून अनेक डेंग्यू मलेरिया सारखे साथीचे आजार डोकं वर काढतायत. त्यामुळे पालिकेचं आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले. लोकल मार्गावर वैद्यकीय मदत पुरवण्याकामी रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचं दिसून येते. मध्य रेल्वेच्या 100 पैकी 85 स्थानकात रुग्णवाहिका तैनात केलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे वेळीच वैद्यकीय मदत मिळत नसल्यानं लोकल अपघातातील जखमी प्रवाशांना प्राणास मुकावं लागतंय. संघ लोकसेवा आयोगानं पूर्वपरीक्षा 2025चा निकाल जाहीर केलाय. यानंतर पुढच्या मुख्य परीक्षेसाठी 14,161 उमेदवार पात्र ठरलेत. तर 4 उमेदवारांचे निकाल हे कोर्टात केस सुरू असल्यानं तुर्तास थांबवण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध होणार आहेत. ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या या संकेतस्थळावर गुरुवारपासून उपलब्ध होतील. पालघर ठाणे जिल्ह्यातील शाळेमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनानं जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. निधी अभावी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 450 शाळांचा प्रस्ताव गेल्या 10 महिन्यांपासून पुणे कार्यालयामध्ये मान्यतेसाठी अडकल्याची माहिती आहे. भाजपचे आमदार आणि मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंच्या एका विधानानं महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटलाय. शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना कानपिचक्या दिल्यानंतर नारायण राणेंनी देखील नितेश राणेंची कानउघडणी केली आहे. तर याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या पक्षानं नितेश राणेंना डिवचलंय. पाहूयात. नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं राजकारण तापलं. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय. बापाच्या वक्तव्यावरनं बापानंच फटकारलं. बाप म्हणणं चुकीचं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा राणेंना डिवचलं. राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. नितेश राणेंनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपाच्या स्थगितीबद्दल बोलताना जे वक्तव्य केलं होतं त्यावरनं राजकारण तापलं. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय. याच मुद्द्यावरनं महायुतीतल्या मित्रपक्षांनीही नितेश राणेंना घेरल्यानंतर नितेश राणेंचे वडील आणि भाजपचे खासदार नारायण राणेंनी आता त्यांना वडीलकीचा सल्ला दिलाय. नाही बोलणं झालं. बाप म्हणणं चुकीचं आहे. मी त्याला याबद्दल बोललेलो आहे. कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा. तीच समज मी नितेशला दिलेली आहे. खरं तर मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा याच विधानावरनं नितेश राणेंना खडे बोल सुनावलेले. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे.
नितेश राणेंचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी सुद्धा या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे. तर नितेश राणेंच्या या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. नितेश राणेंच्या या विधानाबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीत नितेश राणेंना जाब विचारलेला. त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हटले तिथे उभाटाचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो. बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं. कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे आम्ही सर्वच होतो. तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी तो खुलासा केला. एकीकडे महायुतीतल्या मित्रपक्षांची नितेश राणेंच्या वक्तव्याबद्दलची नाराजी आणि दुसरीकडे भाजप नेत्यांकडनं या विधानाबाबत सारवासारव सुरू असतानाच विरोधकांनी मात्र नितेश राणेंना चांगलंच डिवचलंय. बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत. सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही. अशातच ठाण्यातील 3 हात नाका इथे ठाकरेंच्या पक्षानं लावलेला बॅनर चर्चेचा विषय बनला. मी तुषार दिलीप रसाळ, कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता आहेत. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे आपले बाप नाहीत या आशयाचा बॅनर लावत नितेश राणेंवरती निशाणा साधला गेला. काल परवा त्यांनी जे एक वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यांचा बाप हा मुख्यमंत्री हे फडणवीस साहेब आहे, त्यावेळेस आम्ही निषेध नोंदवण्यासाठी हा बॅनर लावलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर राजकारणासाठी बाप बदलणे ही आमची कधीही भूमिका नसते. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरनं भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष रंगलाय. शिवसेनेचे नेते असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती दिली गेली. या स्थगितीवरनं बोलताना नितेश राणेंनी सगळ्यांचाच बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय या शब्दात सुनावलं. याच बाप शब्दावरनं निर्माण झालेल्या वादाची झळ महायुतीला बसू लागली आहे. या वक्तव्यावरनं निर्माण झालेला वाद शमवताना आता थेट नारायण राणेंनीच नितेश राणेंचे कान टोचले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. संघ लोकसेवा आयोगानं पूर्वपरीक्षा 2025चा निकाल जाहीर केलाय आणि यानंतर पुढच्या मुख्य परीक्षेसाठी 14,161 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. तर 4 उमेदवारांचे निकाल हे कोर्टात केस सुरू असल्यानं तुर्तास थांबवण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध होणार आहेत. ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या या संकेतस्थळावर गुरुवारपासून उपलब्ध होती. पालघर ठाणे जिल्ह्यातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनानं जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. निधी अभावी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 450 शाळांचा प्रस्ताव गेल्या 10 महिन्यांपासून पुणे कार्यालयामध्ये मान्यतेसाठी अडकल्याची माहिती आहे. पुण्यातील नवीन स्कूल बस नियमावली पोलीस आयुक्तांनी जाहीर केली आहे. त्यानुसार प्रत्येक बस आणि इतर वाहनात सीसीटीव्ही लावणं अनिवार्य करण्यात आलंय. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षांखालील मुलांची ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तसंच सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करून घ्यावी अशी नियमावली जारी करण्यात आली आहे. पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी रेल्वेनं आनंदाची बातमी दिलेली आहे. आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेनं पंढरपूर आणि मिरजसाठी 80 आषाढी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची पावसामुळे गैरसोय टाळण्यासाठी यंदा पहिल्यांदाच जर्मन हँगर उभा करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर 12 ठिकाणी हे मंडप असतील. यासह स्वच्छता, तात्पुरते स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आणि हिरकणी कक्षाची व्यवस्था असेल. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,200 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलंय.